नमस्कार. मीडिया भारत जागल्या भारतच्या या संयुक्त उपक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. गेल्या व्हिडिओमध्ये आम्ही हे घोषित केलेलं होतं की जागल्या भारत आणि मीडिया भारत समाजातल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती एकत्रितपणे काही एपिसोड करणार आहे आणि दोन्ही चॅनलवरती आपण एकाच वेळी ते प्रसारित करणार आहोत. हा पहिला भाग आम्ही आता आणलेला आहे. तो आहे, आमच्यासोबत आहेत लोकशाहीर संभाजी भगतदादा आणि मिलिंद धुमाळे तर स्वतः आहेतच. आजच्या या मुलाखतीमध्ये आपण थेट संभाजी भगत यांच्याशी बोलणार आहोत. काही प्रश्न त्यांना विचारणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा त्यांचा मागचा जो सगळा प्रवास आहे त्या प्रवासासोबतच वर्तमानाशी कशी ती कनेक्ट होईल, पुढची दिशा काय असणार आहे या सगळ्याची, याच्यावरती आपण बोलणार आहोत. पहिला प्रश्न मी तुम्हाला दादा विचारतो थेट. तुमची जेव्हा जेव्हा तुम्ही मांडणी करता, मग ती गाण्यांमधून असेल, तुमच्या मनोगतातून असेल, भाषणातून असेल, तुम्ही जिथे बोलता तिथे तुम्ही नेहमी नवसांस्कृतिक राजकारण याच्यावरती तुम्ही बोलत असता. काय कन्सेप्ट आहे नवसांस्कृतिक राजकारण? ही काय कन्सेप्ट आहे? मी एक गेले समजा 40-45 वर्ष तसा मी अभ्यास करतोय आणि मला एक गोष्ट लक्षात आली की अखिल मानव जात जी आहे की सत्ता नावाची गोष्ट नंतर आलेली आहे आणि संस्कृती जी आहे ना ती अगोदर डेव्हलप झालेली आहे. आणि म्हणून एकूण माणसाचं जी सगळी अभिव्यक्ती जी आहे ना ती जनरली मला सगळ्या देशांमध्ये ही सांस्कृतिक वाटते. आणि ते मला कन्फर्म झालेलं आहे आता की सांस्कृतिक राजकारण नावाचं जी गोष्ट आहे ती खूप नव्यानं चर्चेला आलेली आहे. घडत्या या हजारो वर्षांपासून युरोपमध्ये पण बरीच चर्चा त्याच्यावर चालू आहे, अगोदर चालू झाली. नेमकं सांस्कृतिक राजकारण म्हणजे काय, तर संस्कृती म्हणजे नेमकं काय हे पहिलं आपण समजून घेतलं की मग त्याचं राजकारण काय असतं ते आपण समजून घेऊ शकतो. संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृतीच्या हजारो व्याख्या आहेत आणि तरी सुद्धा संस्कृती पकडता आली नाही. अजूनही पुन्हा सांग, पण मी जे पकडण्याचा प्रयत्न करतोय की माणूस जगतो कसा, माणूस व्यक्त कसा होतो, तर माणूस त्याच्या जाणीवा आणि नेणिवेतून व्यक्त होतो. जाणीवा आणि नेणिवा घडवणारे जे अनेक एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, ते घटक अधिकाधिक सांस्कृतिक आहेत. मी अर्थव्यवस्था किंवा भौतिक परिस्थिती नाकारत नाही, परंतु जी जडणघडण होते, जाणीव आणि नेणिवाची जडणघडण होते, त्यातून एक संस्कृती उभी राहते. मग संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टी येतात. तुम्ही जे घातलेलं शर्ट आहे हे सांस्कृतिक आहे. तुम्ही हा जो कॅमेरा वापरताय त्याला तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणता, पण ती संस्कृतीची देण आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जगता कसे, खाता पिता उठता बसता, तुमचे विचार करण्याची पद्धत, हे सगळं संस्कृती आहे. आणि पॉवर पॉलिटिक्स नावाची जी गोष्ट आहे ना ती नंतरची गोष्ट आहे. पॉवर नावाची गोष्ट आहे ती सांस्कृतिक सत्ता पण असते आणि राजकीय सत्ता पण असते. आता मला एक लक्षात आलेलं आहे की जगाचा ज्यावेळेला आपण आधुनिक जगाचा, आता फार मी फ्युडलिझम मध्ये किंवा मागच्या सगळ्या 2-2.5 वर्षात त्या याच्यात जात नाही, परंतु आधुनिक जग जे आहे त्या आधुनिक जगामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं सगळ्या तज्ज्ञांच्या लक्षात आली की तुम्ही राज्यसत्ता हातात घेतली, चांगली असो किंवा वाईट असो, 2 प्रकारच्या सत्ता आहेत. एक माणसाच्या उत्थानासाठी सत्ता असते, दुसरी रिप्रेसिव्ह असते, माणसांना पॅक करून ठेवणारी आणि त्यांच्यावर राज्य करणारी. तो दोन्ही प्रकारचं जगातल्या सगळ्या मानवांनी या 2 प्रकारच्या सत्तांची टेस्ट घेतलेली आहे. तर तुम्ही राज्यसत्ता ज्यावेळेला तुम्ही बघता की अत्यंत उदात्त हेतून राज्यसत्ता घेण्याचे प्रयत्न झाले की रशियामध्ये रिव्होल्युशन झालं, रशियन क्रांती झाली, अत्यंत उदात्त हेतू होता, मानवाच्या सगळ्या अंगांच्या बद्दल बोललं गेलं, परंतु ती मूलतः त्यांनी फक्त पॉवर पॉलिटिक्स याच अंगाने ती घेतली. म्हणजे लोककल्याण नव्हतं, नाही लोककल्याण होतं, परंतु माणसाला जगण्यासाठी फक्त भाकरी लागत नाही. ओके, माणसाला मन आहे. माणूस एक भाकरी निर्माण करतो त्यावेळेस एक अलगूज पण निर्माण करतो, एक पावा पण निर्माण करतो. हे फक्त संस्कृती म्हणजे फक्त पावा नाही, म्हणजे माणसाच्या 2 गोष्टी आहेत, एक मनाची गरज आहे आणि पोटाची गरज आहे, मेंदूची गरज आहे.
तर त्या सगळ्या राजकीय सत्ता घेण्याच्या पाठीमागं लोकांनी एक साधं म्हणजे सरलोपट एक समीकरण आहे, हमारे पास में सत्ता की चाबी दे दो सब बदल दूंगा. अत्यंत फसवं विधान आहे. रशियानं राज्यक्रांती केली आणि राज्य सत्ता ताब्यात घेतली, पण स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं न केल्यामुळे ती कोसळली. चीननी रेव्होल्युशन केली, क्रांती केली आणि बोलले सुद्धा की राजकीय क्रांतीनंतर हजारो सांस्कृतिक क्रांत्या कराव्या लागतील, हे बोलले सुद्धा. पण ती न केल्यामुळे दोन्हीही मोठ्या सत्ता या स्टेट कॅपिटलिझम मध्ये, म्हणजे राज्य समाजवादी व्हायच्या ऐवजी राज्य भांडवलशाही अच्छा या याच्यामध्ये आल्या आणि तिथून माणसांना तिथून काही मिळालं नाही. म्हणजे जिवायला खायला मिळालं असेल, परंतु माणूस म्हणून घडण्यासाठी जे आवश्यक असतं ते पूर्णत्वानं काही मिळालं नाही. आणि आता आपल्या देशामध्ये सुद्धा बघितलं आपण की स्वातंत्र्याची लढाई होती आणि त्याला ते बोलले की पहिली राज्यसत्ता ताब्यात घेऊ आणि मग आपण सगळं काही सुधरून टाकू. आणि बाबासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला की त्यांनी एक प्रश्न विचारला की तो राज्य कोणाचं, पण हा इतिहासाला कलाटणी देणारा प्रश्न आहे. हा प्रश्न कुणीच कधी विचारला नाही त्यांना. या देशातल्या सत्तेला किंवा वाटेवर जी काही सांस्कृतिक सत्ता राजकीय सत्ता जी होती तिला बाबासाहेबांनी विचारलं कुणाचं राज्य, म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर काय. तर बाबासाहेब म्हणाले पहिले आम्हाला सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती करावी लागेल आणि मग आपल्याला राज्यसत्ता आपल्याला मिळेल. आता बाबासाहेबांचं पण कसं झालेलं की एक एक वाक्य घेऊन आपण बाबासाहेबांचं विश्लेषण करतो. तर बाबासाहेबांनी म्हणाले की जा आणि आपल्या घरांच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात व्हायची. अरे पण शासनकर्ती जमात व्हायची याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की सांस्कृतिक आणि सामाजिक समता क्रांती करावी लागणार आहे. तर ती झाली नाही. ती न होता आपल्याकडे लोकशाही आली. म्हणजे विषम अवस्थेमध्ये असताना की ज्या काळात ही भारतीय सत्ता ताब्यात आली ब्रिटिशांकडनं, त्यावेळेस गाव कुसाबाहेर सगळं म्हणजे जसं तसं जे मध्ययुगीन जे वास्तव होतं तसंच होतं, फ्युडल वास्तव तसंच होतं. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की हे सगळं पहिलं काढावं लागेल, नाही तर लोकशाही टिकणार नाही, नवनिर्माण नाही होणार. आणि म्हणून ते बोलले की एक मत जरी पॉलिटिकली मिळालं, पण ज्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता नाही त्या देशामध्ये लोकशाही टिकणार नाही. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही संगीताशी कनेक्टेड आहात, की संगीताशी आणि एक सांस्कृतिक चळवळीशी सुद्धा तुम्ही कनेक्टेड आहात. चळवळ आयुष्यात आधी आली की गाणं आधी आलं? तुम्ही चळवळीसाठी गाण्याचा वापर केला की गाणं तुमच्याकडे होतं आधीपासून? माध्यम जे तुम्ही स्वीकारलं ते आधी तुमच्याकडे होतं आणि मग तुम्ही त्याचा चळवळीसाठी वापर केलात, की चळवळ तुमच्यामध्ये होती तुम्ही गाण्याचाच माध्यम म्हणून वापर केलात? नाही, या देशामधले तळागाळातली जे सगळी कुणीही माणसं असतात ना, त्याच्याकडे काही नसलं ना, काहीच नसतं, खायला प्यायला नसलं ना, तरी त्याच्याकडे आवाज असतो. आवाज आहे, हा, त्याच्याकडे आवाज असतो, खूप मोठा वाटतं. काही नसलं आवाज असतो. आणि तो आवाज दुःखातून आलेला असतो, वेदनेतून आलेला असतो. आणि या देशामध्ये हजारो वर्ष ज्यांना अक्षर नाकारली ती माणसं मौखिक परंपरेत होती. माझा जन्म अस्पृश्य कुटुंबात झाल्यामुळे मौखिक परंपरा हीच माझी परंपरा आहे. बरोबर. म्हणजे त्या मौखिक परंपरेतलं जे काही उन्नत आहे, जे ग्रेट आहे, ते मला बालपणात मिळालं. त्यामुळे ते माझ्याकडे होतं. आणि त्या हिशोबाने बघितलं तर मी लय श्रीमंत माणूस होतो. म्हणजे अमिताभ बच्चन पेक्षाही अत्यंत श्रीमंत माणूस होतो मी. आणि लताबाईंपेक्षा पण तसं बघायला गेलं तर ते त्यांच्याकडे शास्त्रीय विस्त्रीय होतं, ते ठीक आहे, हे चांगलंच आहे, मी त्यांना काय ना, पण त्यांच्यापेक्षा ग्रेट धन माझ्याकडे होतं. आणि मी माझ्याकडे एकट्याकडे नाही, माझ्या काळात जी कोणी जमिनीशी निगडीत असलेली जी मुलं होती त्यांच्याकडे ते होतं. त्यांचा फॉर्म वेगळा असेल, माझा गाण्याचा फॉर्म होता. तर मी ते लहानपणापासून घेऊन आलो. आणि मग त्यामुळं तसं बघायला गेलं तर गाणं म्हणण्यापेक्षा माझ्याकडे हे जे जगण्याचं जे साधन, हे जगण्याचं जे धन होतं, सांस्कृतिक धन, ते त्या हिशोबाने मी गबर होतो. भले माझ्या अंगावर कपडे नव्हते, पण मी जे काही बघितलं होतं ते जनरली कुणाला बघायला मिळत नाही. आणि ते घेऊन मी आलो या शहरात. आणि या शहरात येण्याच्या अगोदर मी गात होतो, पण मी कुठे गात होतो तर बाबा भजन
किंवा कुठे भीमभजन पार्टी किंवा असं शाळेत इकडे तिकडं. पण मी कॉलेजला आल्यानंतर मग साधारणपणे 17, 18, 19, 20 वर्षाच्या त्या किशोरावस्थेत असतो. त्या सुरू झाला. म्हणजे कसं आहे की शाळेमध्ये काय व्हायचं, म्हणजे तुम्हाला सांगितलं बहुतेक मी की मी गात होतो, गावच्या भजनांमध्ये गायचो. लहानपणी एक देवघरी नावाचे मास्तर होते, म्हणजे आणि तो काळ कसा होता, ध्येयवादाचा काळ होता. म्हणजे माझा जन्म 59 आहे. आणि मला जे पहिली दुसरीला जे शिक्षक आले ना, त्या शिक्षकांचं ज्यावेळेला मी आता अनालिसिस करतो त्यावेळेला मला ते कुठले वादी होते असा प्रश्न पडतो, पण ते ध्येयवादी होते हे मात्र नक्की. आणि ते जे आले ना, ते गावात आले तर त्यांनी, तो मराठा माणूस होता, पण त्या माणसाने दलितांची पोरांना आंघोळ घालणं, कपडे घालणं, खांद्यावर घेऊन जाणं, गाणं म्हण, ते शाळेतलं जे कलापथक असतं ना, ते माझ्या शाळेचं कलापथक खूप चांगलं होतं. ओके. मग कुणाचं बारसं असलं, कुणाच्या घरी पूजा असली, कुणाचं काय वासुक शांती असले, ते अरे त्या मौच्या शाळेचं तुम्ही आणा. तर त्यातनं खरं तो उभं राहिलो मी. आणि ते सगळं फोक होतं, शास्त्रीय काहीच नव्हतं, ते फोकच होतं सगळं तळातलं. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेला पाचगणीला हायस्कूलला आलो मी, त्यावेळेला माझ्याकडे ते होतं, पण मला ते कसं वापरायचं ते माहीत नव्हतं. तर एकदा गॅदरिंग आलं आणि त्या काळामध्ये कसं होतं की शनिवारी ते असं सह्याद्रीच्या ह्याच्या रांगांमध्ये पाचगणीची उंचावर आहे, आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये सगळे शेतकऱ्यांची मुलं त्या चारी बाजूनी ती शिकायला यायची. आणि ते महात्मा फुले हे लेबर लोकांचं हायस्कूल होतं, आणि बाकी सगळी ब्रिटिश आणि परदेशातली मुलं, श्रीमंत मुलं, टाटा बिर्लांची मुलं जी तिथं होती, ती बोर्डिंगला, त्या शाळा वेगळ्या होत्या. आणि हे लेबर स्कूल होतं, लेबर लोकांचं होतं महात्मा फुले. तर तिथं सगळी एकदम अशी तळागाळात. सकाळी शनिवारी एक मास्तर होते, ते मिलिटरी रिटायर असावं असं मला वाटते, ते लय कडक होतं. तर सकाळी उशीर झाला की ते पोटऱ्या जोडून काढायचे. आणि ते मला पण झालेलं आहे, तर मला ते होतं माहिती. पण कोण काय बोलणार, ते धर्म आहे, ते मास्तरचा मारणं आणि मार खाणं आपला धर्म आहे. तर ते होतं. पण मग एकदा आता तर मी गायचो थोडं बहुत, तर मला वर्गातले पोरं बोलले, यार संभा, आता ह्या गॅदरिंगला तू काहीतरी करायचं, आपण सगळं करू. मी म्हणलं यार म्हणलं गाणं करायचं आपल्याला. मग मी ते गाणं लिहिलं की मारू नका मला शाळेत येऊ द्या. त्यावेळेस 9वीला शाळेत येऊ द्या. आणि ते गाणं गायलं. आता त्याचे काही ओळी मला आठवत, पण ते तेवढंच ते टायटल, आता ते डबल टिबल वन्स मोर असतं ना, वन्स मोर, आणि सगळे शिक्षकांचे चेहरे पडलेले. अरे मी म्हणलं वन्स मोर ठीक आहे. आता ते झालं बिलं सगळं, गाजलं बिजलं सगळं, शाहीर संभाजी वगैरे. आपण तुमचा व्यवस्थेविरुद्ध, दमनशाहीच्या विरुद्ध पहिलाच हुंकार मारायचा, मारू नका मला शाळेमध्ये. दुसऱ्या दिवशी मला प्रिन्सिपलनी बोलवलं आणि मला वाटलं आता आपल्या हातामध्ये आपला दाखला आहे. जाम घाबरलेलो. मी गेलो तर माझ्याकडे पहिलं तर बघितलंच नाही त्या मास्तरने, म्हणजे सरांनी बघितलंच नाही. जरा उशीर, हा तू काय संभाजी बघत, तू काय झालं काल, तू गाणं म्हटलं. आई काय करते, बाप काय करतो, सांगितलं. अरे म्हणलं गाणं फार चांगलं आहे यार, तू चाल कोणाची. मग माझे लिहिलं कोणी, मीच. म्हणलं आता आपण निर्णय घेतला म्हणे की शनिवारी मुलांना मारणं बंद. मला कळलं की म्युझिककडे पॉवर आहे, म्युझिक मध्ये पॉवर आहे की जे माणसाचं मार बंद करू शकतं. आणि ते मला आयडिया आली. आणि मग तिथून मी समजा म्हणजे 12वी झालो आणि मी इकडे ज्यावेळेला मुंबईत आलो त्यावेळेला पॅन्थरचा शेवटचा काळ असा सुरू होता. म्हणजे भारतीय दलित पॅन्थरची स्थापना होऊन भारतीय दलित पॅन्थर उभं राहत होतं, आणि जी मूळ पॅन्थर होती दलित पॅन्थर म्हणजे ते डाऊन होत होते. ओके. आणि त्या काळामध्ये मी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे जगच वेगळं आहे माझ्यासाठी. ओके. आणि तिथे माझ्या लक्षात आलं की हे सगळं म्हणजे सिद्धार्थ यार नावाचं हॉस्टेल होतं, आणि त्या हॉस्टेलमध्ये मी आलो, ते माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे.